हो. नमस्कार डॉक्टर साहेब. बोला ना. डॉक्टर साहेब, आज 24 ऑगस्ट आणि तुम्ही मागच्या कॉलच्या मार्फत सांगितलं होतं की राज्यामध्ये आता 24, 25, 26 ला भरपूर पाऊस होईल. तर हो. तसं आता वातावरण झालं बी आणि काही ठिकाणी काल रात्री किंवा काल पण पाऊस भरपूर प्रमाणात झाला. काल सगळीकडेच पडला. बीड जिल्हा, लातूर, उस्मानाबाद, सातारा, हा हा. जवळपास आणि सगळीकडेच आहे. नगर आणि जिल्हा. तुम्ही सांगितलं होतं की आमच्या जालना जिल्ह्यातील काही घनसांगी तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती झाली, जसं की रवणा, पराडा अशा ठिकाणी भरपूर प्रमाणात पाऊस झाला. तर आणि मी सर, म्हणलं होतं ना तुमच्या जालन्यात ते तिकडले तळे भरतील थोडे. हो, भरायला सुरुवात झाली आता. हो, तिकडले याच्याकडले कन्नडकडले भरले ना ते. हो धारचे ते धारचं तळ भरलं ते. हो हो. आता राज्यात पुढील अंदाज कसा राहील सर? आता शेतकऱ्याला सांगा, आज 24 तारीख आहे. हा हा आता थोडं ऊन पडेल समजा हा हा आणि लगेच 2:30-3च्या दरम्यान पुन्हा जोराचा पाऊस येईल. हा हा मग आज म्हणजे हा 24, 25, 26, 27 आणखीन हा. 4 दिवस पाऊस आहे. 4 दिवस मुसळधार हो. पाऊस आहे सर. मुसळ आणि त्याच्यानंतर ना हा 28 ऑगस्ट, 29, हा 30 3 दिवस पुन्हा थोडं उघड देईल. हा. आभाळ ढगाळ वातावरण राहील आणि सूर्यदर्शन होईल. हम्म. पुन्हा 31 पासून तर 5 तारखेपर्यंत पुन्हा जोरात पाऊस पडणार. हा हा. पोळ्याला पण भरपूर पाऊस आहे. भरपूर पाऊस. शेतकऱ्याला मला जरा काळजी घ्या हा. विजेपासून, कारण की झाडाखाली थांबू नका. आजच्या पावसात विजेचं प्रमाण पण जास्त आहे. विजेचं प्रमाण जास्त आहे. वारं सुटल जोरात. हा हा असं आभाळ येईल की एकदम काळं कुट्ट हा हा. अंधार पडल्यासारखं समजा. अंधार पडल्यासारखं आणि विजेचा पाऊस राहील. हो. आणि ते आभाळ आल्याच्या नंतर काय होईल तुम्हाला आणखीन एक सांगतो. हा हा समजा तुम्ही एखाद्या गावात उभा आहे समजा. हा हा. तुमचं गाव कोणतं? आमचं गाव जालन्यामध्ये घनसावंगी. घनसावंगीला समजा तुम्ही उभा आहे. हो. काळं कुट्ट आभाळ येईल हा हा आणि तुमच्या डोक्यामध्ये आभाळ पुढे निघून जाईल हा हा आणि तिथून 12 मिनिटालाच पाऊस होईल बघा सुरू.